मी खोटं सांगत नाही तुम्हाला. एक 15-20 दिवस झाले असतील माझ्याकडे एक केस आली होती. अशीच पुण्यातली. मी नाव नाही सांगत त्या पोरीचं. पण अशीच केस आली होती माझ्याकडे. आणि तिचा विषय असा होता की त्या पोरांनी लग्न केलेलं होतं गावाकडे. यांची कुठं सोशल मीडियावर ओळख झालेली होती. त्या माध्यमातून यांचं प्रेम प्रकरण वाढलं आणि त्याच्यानंतर असं झालं की बाबा त्या पोराने पहिलं हिला सांगितलं की माझं लग्न झालेलं नाही. नंतर कालांतराने तिला कळतंय की त्याचं लग्न झालेलं आहे. त्याला एक मुलगा पण आहे. बरं तुला कळतं ना, तुला पण 2 मुलं आहेत. जरी तू नवऱ्याजवळ नांदत नसेल, तरी तुला 2 मुलं होते ना. गरज नव्हती तुला ह्या सगळ्या गोष्टी करायची. तुला आईचा पैसा भेटलेला होता. हिला हिच्या आईचा पैसाही भेटलेला होता भरपूर. परंतु मस्ती किती बघा. हिला माहिती होतं ना, हिने सोडून द्यायचं ना त्याच वेळेला. बाबा तू संसार कर तुझ्या बायकोचा चांगला. तुझं सगळं काही चांगलं असताना तू कशाला या गोष्टींमध्ये मला अडकवतोय किंवा काय करतोय या भानगडी नको करूस. त्याच्यानंतर काय केलं त्या पोरीनी, पुण्यातला किस्सा सांगते मी तुम्हाला, की महिला सुद्धा किती चुकतात. नाही तिनं त्यांची जी काही रिलेशनशिप होतं ते चालूच ठेवलं. त्याच्यानंतर बरं चालू ठेवून तिनं काय केलं, तिथंच थांबली नाही ती. तर त्याच्या बायकोला जळवण्यासाठी त्याच्या बायकोनी काय हिला बराच वेळा कॉल केले, जेव्हा तिला कळलं की हिचं आणि माझ्या नवऱ्याचं लफडं आहे, की बाई माझं लग्न झालेलं आहे त्याच्यासोबत, मला एक मुलगा आहे, तू त्याला सोडून दे. तो तुलाही फसवतोय, मलाही फसवतोय. हिनं सोडलं नाही. उलट तिचा नंबर सेव्ह केला आणि तिला जळवण्यासाठी दररोज त्यांचे स्टेटसला फोटो ठेवायचे, दररोज काहीतरी नाही का स्टेटसला ठेवायचं दोघांचं. म्हणजे त्या पोरीच्या डोक्यावर परिणाम करण्याचा वेळ या बाईने आणला होता. तिचा फार डोकं सटकलं हो त्या पोरीचं. तिने हाणलं हिला घरात घुसून. मग हाणल्यानंतर ही पोलीस स्टेशनला गेली. बघा घरात घुसून तिला मारलं. कुणी मारलं? त्या पोराच्या भावानी आणि त्याच्या बायकोनी. म्हणजे दीर भावजायांनी घरात घुसून तिला पकडलं रात्री 12 वाजता तिच्या घरामध्ये त्याला आणि मारलं तिला. लय हाणली. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेले 2 वाजता. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांच्या निदर्शनात बघा काही ठिकाणी पोलीस चांगलेही असतात. निदर्शनात आलेलं होतं. मारलं घरात घुसून हे चुकीचंच होतं. परंतु पोलिसांना हे लक्षात आलं होतं की हिनं जे केलेलं आहे ते फार चुकीचं आहे. कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त केला हिने. हे बरोबर नाही. म्हणून पोलिसांनी तिला सांगितलं की तू केस कर याच्यावर. याने तुला फसवलं ना, तू केस कर, याच्यावर केस करतो आम्ही. आणि पोलिसांना माहित होतं ही याच्यावर केस करणार नाही. ती म्हणायची नाही मला त्याच्यावर नाही केस करायची, मला यांच्यावर दोघांवर केस करायची. पोलीस म्हणायचे नाही दोघांच्याही घेऊ आम्ही, तू पण कर आणि ते देतील त्याचीही केस करू आम्ही. नाही ऐकलं पोलिसांनी. त्याच्यानंतर तिची फक्त एनसी नोंदवून घेण्यात आली. तिने नंतर दुसऱ्या दिवशी मला कॉल केला. तिने मला सांगितलं की ताई माझं असं असं, मी असं केलं, मी तसं केलं. मला काय झालं या करुणा मुंडेचा असा भयंकर अनुभव आलेला आहे ना, त्यामुळे मी तेव्हापासून ना कानाला हात धरले की अशा केसवर लगेच विश्वास ठेवायचा नाही. लगेच त्या बाईला तिच्या बाजूने लगेच पोलिसांना त्रास द्यायचा नाही. पहिल्या दोन्ही बाजू बघून घ्यायचं आणि नंतर मदत करायची. खरंच तिच्यावर अत्याचार झालेला असेल ना, खरंच तिला मदत करायची. त्यावेळेला दुसऱ्या दिवशी मी पोलीस स्टेशनला गेले की पोलीस तिला उभंच करत नव्हते. तिने मला काही मारण्याचे फोटो पाठवले होते. मला भयंकर मारलेला आहे, मला घरात घुसून मारलेला आहे आणि ते दोघं सोबत राहत नाही म्हणून तो माझ्यासोबत बरंच काय 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 तिने खोटं सांगितलं मला. तिथं गेल्यानंतर पोलिसांनी मला खरी हकीकत सांगितली काय ते. आणि नंतर मी तिथनं निघून आले. म्हटलं ठीक आहे तुमचा काय विषय आहे तो बघा, पोलीस घेतील तुझी केस, मी आपलं घरी निघून आले. नाही पटलं मला ते. गरज काय तुला? तू त्या मुलीला जळवण्यासाठी खुशाल स्टेटसला फोटो ठेवतीस तुमच्या दोघांचे. बरं काय संबंध काय? त्या पोरीचा दोष काय? म्हणजे काय तर अशा ज्या स्वतःच्या मर्जीने तंगड्या देतात ना, त्या गावावर फिरतात आमच्यावर अत्याचार झाला, आमच्यावर अत्याचार झाला, आमच्यावर अत्याचार झाला. आणि ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने अत्याचार होतोय ना त्यांना तोंड लपून बसावं लागते. इतकी भयंकर परिस्थिती झालेली.